नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सहर्ष स्वागत. चैत्र यात्रेला सुरुवात झालेली आहे. हजारो भाविक पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत. आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना जे सुविधा देतात, त्यांनी असा दावा करतात, त्याचे आज आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेणार आहोत. आम्ही मुंबईवरून आलो. तर सध्या चैत्र यात्रा सुरू झालेली आहे. तर मंदिराने तुम्हाला पंख्याची सोय, पाण्याची सोय अथवा वॉशरूमची सोय इथं कुठे दिसते का? पाणी आहे, वॉशरूम वगैरे तर नाही. गोपाळपूर वॉशरूमची सोय मंदिरामध्ये आहे ना, असं ना, आणि चंद्रभागेच्या बाजूला सुद्धा आहे. आता ह्या लाईनीत ह्या तुम्हाला लाईन कुठे दिसेल? नाही. पंख्याची सोय आहे का? पंख्याची पण नाही, आता हवा आहे ती तिथे जे सभा मंडप केले त्याच्यामध्ये आहे. चांगलं आहे, छान. या का हो, पाणी याचं पाणी ठेवलं आहे, पण पंखा नाही आहेत. हॅलो, सोलापूरला आलो आहे दिवसासाठी, पण पंख्याची किंवा पाण्याची काही सोयी नाही, टॉयलेट वगैरे काहीच नाही. टॉयलेट वगैरे काही नाही. नाही, या लाईनला काहीच नाही. पंख्याची सोय आहे का? नाही, अजिबात नाही. मग मंदिर प्रशासनाकडनं तुमचं मागणं काय? मागणे ह्याच बाबा, किंवा पंखा पाहिजे, पाणी, सुलभ शौचालय, पाणी, फेरीवाले आहेत, बाकी पाणी नाही. चंद्रभागापासनं इथं चेंबर आहेत, वारकऱ्याची सोय होणं गरजेचे आहे. संडास बाथरूमची आम्हाला एवढी विनंती आहे. वारकरी हाल होते, नेमकं हाल काय होते? बाथरूमला सोय नाही, संडासला सोय नाही. तुमचं सरकार मंदिर प्रशासनाकडे मागणं काय? हीच आम्हाला वारकरी सोय व्हावं एवढी आमच्याकडनं विनंती आहे. एवढ्या भाविकांच्या प्रतिक्रिया, कुठलीही पंख्याची सोय नाही अथवा वॉशरूमची सोय नाही अशी भाविकाचे मत आहे.